श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 22. या अध्यायाच्या नित्यपठनाने पुत्रप्राप्तीची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला पुत्रप्राप्ती होईल आणि जो पुत्र होईल तो विद्यासंपन्न बनेल. अध्यायाला सुरुवात करूयात. उपरीक्ष वसू मैनाकिनीला म्हणाले, या जगात जे सर्व काही दिसते ते अशाश्वत व नाशिवंत आहे. तू शोक करणे योग्य नाही. तू सिंहलद्वीपात चल. 12 वर्ष झाल्यावर मी तुझी व मच्छिंद्रनाथांची भेट घडवून आणेल. त्यावेळी त्यांच्याबरोबर गोरक्षनाथ व मीननाथही असतील. ही भेट कोणत्या कारणाने होईल ते तुला सांगतो, ऐक. सिंहलद्वीपात इंद्र एक मोठा यज्ञ करेल. त्यावेळेस त्या समारंभाला विष्णू, ब्रह्मदेव, शंकर वगैरे सर्व श्रेष्ठ देव येतील. त्यांच्याबरोबर नवनाथही येतील. तेव्हा आता शोक सोडून विमानात बसून माझ्याबरोबर सिंहलद्वीपात चल. उपरीक्ष वसूंनी तिचे समाधान केले. नंतर ती म्हणाली की इंद्र यज्ञ करो अगर न करो, पण मच्छिंद्रनाथांची भेट घडविण्याचे आपण मला वचन द्यावे, म्हणजे माझा जीव शांत होईल. हे ऐकून त्यांनी तिच्या म्हणण्याप्रमाणे तिला वचन दिले. मग त्यांच्या आज्ञेप्रमाणे मैनाकिनीने दैर्भामा नावाच्या दासीला राज्यावर बसवून आपण आपल्या स्थायी जायला निघाली. मैनाकिनी जाणार म्हणून सर्व स्त्रियांना फार दुःख झाले. जाताना तिने सर्वांची समजूत घातली व दैर्भारमेस व्यवस्थित रीतीने राज्य चालवून सर्वांना सांभाळण्याचा उपदेश केला. नंतर तिला सिंहलद्वीपात पोहोचवून उपरीक्ष वसू आपल्या स्थानी गेले. अशा तऱ्हेने मैनाकिनी शापमुक्त झाली. इकडे मच्छिंद्रनाथ हिंडत हिंडत गौड बंगालात आले. तिथे त्यांची कानिपनाथांची भेट झाली. तेव्हा आपल्याला या पुण्यवान माणसामुळेच गुरूंची भेट झाली असा विचार मनात येऊन गोरक्षनाथ मीननाथाला खाली उतरवून कानिपनाथांच्या पाया पडले. भेटताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी त्यांना रडण्याचे कारण विचारले. मग गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना निवेदन केले. जालिंदरनाथ गोपीचंद राजाने जालिंदरनाथांना पुरल्याची हकीकत सांगितली. ते ऐकून मच्छिंद्रनाथ मनातून रागावले. नंतर ते फिरत फिरत गोपीचंदाच्या राजधानीत म्हणजे हेलापट्टणाला येऊन पोहोचले. तेव्हा गावातील बरीच मंडळी त्यांना भेटली. कानिपनाथांनी जालिंदरनाथांना वर काढल्यापासून मुक्तचंद राज्यावर बसेपर्यंत सर्व हकीकत मच्छिंद्रनाथांना सांगितली. मग त्यांनी हल्ली राज्यकारभार कोण चालवतो म्हणून विचारताच ते मैनावतीच्या मार्फत चालतो असे गावकरी सांगू लागले. गावकऱ्यांनी मैनावतीची खूप स्तुती केली. हे ऐकून तिची भेट घेण्याच्या उद्देशाने गोरक्षनाथ व मीननाथ यांच्यासह मच्छिंद्रनाथ राजवाड्यात गेले. तेथे पोहोचताच मैनावतीला आपण आल्याची वर्दी देण्यास द्वारपालाला सांगितले. द्वारपाल लगेच आत गेला व कोणी योगी 2 शिष्यांबरोबर आला आहे असे त्याने मैनावतीला सांगितले. मैनावतीने त्यांचे वर्णन विचारल्यावर ते हुबेहूब जालिंदरनाथांसारखे दिसत आहेत असे द्वारपाल म्हणाले. ते ऐकताच प्रधान व इतर मंडळींसह मैनावती त्यांना सामोरी गेली आणि त्यांना मंदिरात घेऊन आली. त्यांना सुवर्णाच्या आसनावर बसून त्यांची षोडशोपचारे पूजा करून म्हणाली, आपले पाय आज येथे लागल्याने मी अगदी धन्य झाली आहे. तिच्या आदराच्या बोलण्यानंतर मच्छिंद्रनाथ आपली मूळ कथा सांगू लागले. मी उपरीक्ष वसूंचा मुलगा. मला मच्छिंद्रनाथ म्हणतात. दत्तात्रेयांनी मला अनुग्रह दिला. जालिंदरनाथासही त्यांनीच उपदेश केला. जालिंदरनाथ माझे धाकटे गुरुबंधू आहेत. त्यांना इथे त्रास झाला हे ऐकून मी रागाने इथे येत होतो, परंतु इथला सर्व प्रकार ग्रामस्थांकडून मला कळला आणि माझा राग शांत झाला. तेव्हा तुमच्या उत्तम गुणांबद्दल तुमची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे. मला फार समाधान वाटते. तुम्ही धन्यता मिळवली. यामुळे 42 कुळे उद्धरली. धन्य आहे तुम्ही. अशा प्रकारे नाथ बोलत असताना मैनावती त्यांच्या पाया पडली व म्हणाली की महाराज, हे सर्व आपल्या कृपादृष्टीने झाले आहे. चांगले किंवा वाईट जशी इच्छा करावी तसे फळ मिळते. परिसाने लोखंडाचे सुवर्ण होते, पण यापेक्षा तुमचे औदार्य हे अधिक आहे. मग मोठ्या सन्मानाने त्यांना वस्त्र दिली. त्यांचे भोजन झाले. ती तिघेजण येथे 3 दिवस राहिले व पुढे निघाले. मैनावतीसह पुष्कळ गावकरी त्यांना 1 कोस पोहोचवायला गेले होते. हेलापट्टणाहून निघाल्यावर गोरक्षनाथ व मीननाथ यांच्यासह मच्छिंद्रनाथ गावोगाव फिरत जगन्नाथ क्षेत्रास गेले. तेथेही ते 3 रात्र राहिले. तीर्थविधी केला व पुढे निघाले. मग ते फिरत फिरत सौराष्ट्र गावी वस्तीला आले. दुसऱ्या दिवशी सकाळी गोरक्षनाथ भिक्षेसाठी गावात गेले. तेव्हा मीननाथ अजून निजला होता. तो उठल्यावर मच्छिंद्रनाथांनी त्याला शौचाला बसवले. इतक्यात गोरक्षनाथ भिक्षा मागून परत आला. तो आलेला पाहताच मच्छिंद्रनाथांनी त्याला मीननाथाला धुवून आणायला सांगितले. मीननाथ लहान असल्याने त्याचे सगळे हातपाय भरून गेलेले पाहून गोरक्षनाथांना घाण वाटले. त्यांच्या मनात आले की आपल्यासारख्या संन्याशाला हा खटाटोप कशाला हवा. त्या रागाच्या आवेशात गोरक्षनाथ मीननाथाला घेऊन नदीवर गेले व तेथे एका दगडावर त्याला आपटून त्याचा प्राण घेतला. नंतर त्याचे प्रेत पाण्यात नेऊन हाडे, मांस, मगरी व माशांना खवायला टाकले व कातडे मात्र स्वच्छ धुवून घरी नेऊन वाळत घातले. त्यावेळी मच्छिंद्रनाथ तेथे नव्हते. ते परत आल्यावर त्यांनी मीननाथाची चौकशी केली
तेव्हा त्याला सुकट ठेवला आहे असे गोरक्षनाथांनी सांगितले. पण त्यांना गोरक्षांचे म्हणणे खरे वाटेना. तेव्हा बाहेर नेऊन वाळत घातलेले मीननाथांचे कातडे गोरक्षनाथांना त्यांनी दाखवले. ते पाहून मच्छिंद्रनाथ धाडकन जमिनीवर कोसळले. गडबडा लोळून मोठमोठ्याने विलाप करू लागले. डोके आपटू लागले. त्यांचे कातडे हाती घेऊन त्यांच्या गुणाचे वर्णन करू लागले. ते पाहून गोरक्षनाथ मनात म्हणाले की गुरुची भ्रांती अजून गेली नाही. मग ते त्यांच्याजवळ जाऊन म्हणाले, गुरुराज, तुम्ही अशा तऱ्हेने अज्ञानात का शिरता? तुम्ही कोण, मुलगा कोणाचा, आणि असे रडता काय? कोण मेला आहे याचा विचार करा. अशाश्वताचा नाश होतो, शाश्वतास मरण नाही. तुमचा मीननाथ कधीही मरणार नाही. शस्त्राने, अग्नीने, वाऱ्याने, पाण्याने किंवा अशा प्रकारनाही त्याचा नाश होणार नाही, कारण तो शाश्वत आहे. गोरक्षनाथांनी पुष्कळ सांगून पाहिले, परंतु मच्छिंद्रनाथांचा शोक कमी होईना. मग गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राचा उपयोग करून भस्माची चिमूट मीननाथाच्या कातड्यावर टाकली. लगेच मीननाथ उठून उभा राहिला आणि तो मच्छिंद्रनाथांच्या गळ्यात पडला. मच्छिंद्रनाथांनी त्याला प्रेमभराने मिठी मारली. त्याचे मुके घेतले व त्याच्याशी लढीवाळपणे बोलू लागले. मग त्या दिवशी ते तेथेच राहिले. दुसऱ्या दिवशी ते निघाले. तेव्हा गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना विचारले की तुम्ही निर्जीवाला सजीव कराल अशी तुमची शक्ती आहे. असे असतानाही आपण रडण्याचे कारण काय? तुम्हाला अशा तऱ्हेने रडताना पाहून मला आश्चर्य वाटले. हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की त्याला तू का मारलेस ते मला सांग. तेव्हा ते गुरुला म्हणाले की मी तुमचा लोभ पाहण्यासाठी त्याला मारले. तुम्ही स्वतःला विरक्त म्हणवता आणि मीननाथावर इतके प्रेम धरता. तुमचा भाव कितपत खरा आहे ते मला पाहिजे होते, पण तुम्ही सुज्ञ असून रडलात हे कसे काय? हे ऐकून मच्छिंद्रनाथ त्यांना म्हणाले की आशा, तृष्णा, क्रोध वगैरे तुझ्या अंगी कितपत आहेत ते मला पाहायचे होते, म्हणून मुद्दामच मी हे कौतुक केले. शाश्वत अशाश्वत हे तुला कळले आहे की नाही याबद्दल मला शंका होती. ती शंका मी या प्रसंगाने फेडून घेतली. हे सर्व ऐकताच आपल्या प्रसादाचाच हा सर्व प्रताप असे म्हणून गोरक्षनाथ गुरूंच्या पाया पडले. पहा श्रोते हो, गोरक्षनाथांसारखे शिष्य आणि मच्छिंद्रनाथांसारखे गुरु होणे शक्य नाही. याविषयीची अतिशय सुंदर अशी कथा आपण या नवनाथ भक्तिसारच्या अध्याय 22 मध्ये पाहिली. नवनाथांचा हा पुढचा प्रवास आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तिसारच्या अध्याय 23 मध्ये. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. या मच्छिंद्रनाथांच्या संजीवन सोहळ्याच निमित्त हे पारायण चालू आहे. 30 तारखेला सोहळा आहे. आपण 30 तारखेपर्यंत संपूर्ण 40 अध्याय संपवणार आहोत. त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. मित्रपरिवाराला, नातलगांना, जेवढ्यांना आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करणे जमेल तेवढे शेअर करा. आपल्या शेअर करण्याने भरपूर जणांना या नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पारायणाचा आस्वाद घेता येणार आहे. कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. अलख निरंजन आदेश.